हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. जुना मुंबई पुणे महामार्गावरील कानेफाटा परिसरात भरधाव कंटेनरच्या धडकेत एका महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंचर येथील रहिवासी असलेल्या शिक्षिका दीपाली सुजित तांबे या शासकीय कामानिमित्त कान्हेफाटा परिसरात आल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण झाला होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन सेवांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. संबंधित कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कान्हेफाटा परिसरात दिवसेंदिवस अवजड वाहनांची संख्या वाढत असून वाहतूक नियंत्रणाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषतः महामार्ग आणि फाटा परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होते. अनेकदा अवजड वाहने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले. स्थानिकांच्या मते परिसरात सेवा रस्त्यांचा अभाव असल्याने लहान वाहने आणि पादचारी यांनाही मुख्य महामार्गाचाच वापर करावा लागतो. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढत आहे. वाहतुकीची वाढती गर्दी, अवजड वाहनांचा वेग आणि अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सेवा रस्ता उभारण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे आणि धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कर्तव्य बजावत असताना एका शिक्षिकेचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.